आजचा जो व्हिडिओ बनवते ना तो आहे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। कारण विद्यार्थी ज्यावेळी आता प्रिपरेशन करत असतात त्यावेळी विद्यार्थ्यांना माहिती नसतं की आपले जेवढे मार्क्स येत आहेत त्यावरती किती पर्सेंटाइल बनू शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमची मार्क्स यापेक्षा तुमचं पर्सेंटाइल जे आहे ना ते खूप मॅटर करतं। कारण पूर्ण जी पुढची कॅप राउंडची जी प्रोसेस असते ती या पर्सेंटाइल वरून तुमची डिटरमाइन केली जाते। खरं तर मला लास्ट इयरच्या 2-3 केसेस तुम्हाला सांगायचे जे MHT CET 2024 चा MHT CET 2024 चा जो रिझल्ट आहे तो 16 जून म्हणजे 16 जूनला तो डिक्लेअर झाला होता आणि कॅप प्रोसेस जी होती ती स्टार्ट झाली होती 10 जुलैला। म्हणजे अराउंड 25 डेज इतका गॅप होता CETच्या कॅप प्रोसेस आणि रिझल्ट मध्ये। याचं कारण काय जर बघाल ना, एक तर ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर झाला होता ना त्यावेळी खरंच खूप काही ज्या 3 शिफ्ट्स होत्या टोटल शिफ्ट्स पैकी 3 शिफ्टचा जो रिझल्ट होता ना इतका ड्रास्टिकली अनएक्सपेक्टेड होता। म्हणजे लिटरली मला अजूनही आठवते की आमच्याच काउन्सिलिंगचे 1-2 स्टुडंट्स त्या विद्यार्थिनीचं जे मार्क्स होते ओके जे रिस्पॉन्स शीटवरून त्या विद्यार्थीने मार्क्स कॅल्क्युलेट केले होते 114 मार्क्स होते आणि त्याच्यावरती तिला पर्सेंटाइल फक्त 58 पर्सेंटाइल मिळाला होता। आणि ती रिस्पॉन्स शीट आणि तो रिझल्ट दोन्ही मी सुद्धा चेक केले होते। तिचे पेरेंट्सनी ते रिस्पॉन्स शीट आणि रिझल्ट घेऊन CET सेलच्या कितीतरी फेऱ्या मारल्या परंतु ॲट द एंड तो रिझल्ट काही चेंज झाला नाही। आणि असं भरपूर मुलांसोबत झालं होतं। काही केसेस तरी अशा होते की एका विद्यार्थ्याचे 2 स्कोर कार्ड डिक्लेअर झाले होते। म्हणजे संध्याकाळी 5 वाजता रिझल्ट डिक्लेअर झाला, एक स्कोर कार्ड होतं ज्याच्यावरती 74 पर्सेंटाइल होतं आणि रात्री 8 वाजता ज्यावेळी त्याने रिझल्ट चेक केला त्या स्कोर कार्डवरती त्याचं पर्सेंटाइल अराउंड 40च्या आसपास होतं। या काही ज्या एक्सेप्शनल केसेस होत्या ज्या लास्ट इयर रिझल्टमध्ये झाल्या होत्या। मग आजचा हा व्हिडिओ आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे। कारण का तुमच्या मार्क्सवरती किती पर्सेंटाइल बनू शकतं, म्हणजे 99 पर्सेंटाइलसाठी किती मार्क्स लागणार आहेत, 94 साठी, 95 साठी, 90 पर्सेंटाइलसाठी किती मार्क्स लागणार आहेत हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो इंडिपेंडेंट नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय त्याला नक्की जॉईन व्हा किंवा इन्स्टा पेज सुद्धा दिलेला आहे त्याला नक्की जॉईन व्हा। CETच्या जेवढ्या काही अपडेट्स वगैरे असतात ना मी त्या पेजवरती किंवा व्हॉट्सअपवरती नोटिफिकेशन्स करत असतो। ठीक आहे, त्यामुळे तुमची कॅप राउंड प्रोसेस संपेपर्यंत त्या ग्रुपमध्ये सगळी तुम्हाला नोटिसेस वगैरे अपडेट्स वगैरे येत जातील। ठीक आहे, सो सगळ्यांना माझा नमस्कार, मी संदीप मिलके 4th इयर PICT स्टुडंट। ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल मी सांगण्याआधी तुम्हाला काय करेल तर डिटरमाइनिंग फॅक्टर्स कोणते आहेत जे पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन करताना अफेक्ट करतात, जे या वर्षी सुद्धा अफेक्ट करणार आहेत असे फॅक्टर्स कोणते आहेत। तर पहिली गोष्ट म्हणजे काय, पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स स्कोर केलेत। आता उदाहरणार्थ तुमची एखादी शिफ्ट असेल एक्झामची आणि त्याच्यामध्ये 162 मार्क्सचा टॉपर आहे आणि तुमचं जे मार्क्स आहेत ते 100 मार्क्स आहेत। तर 100 मार्क्स आणि 162 मार्क्स याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत याच्यावरती तुमचं पर्सेंटाइल डिटरमाइन होतं। जनरली ट्रेंड कसा असतो, एखादी शिफ्ट असेल त्या शिफ्टचा टॉपर 162 मार्क्सचा असेल आणि त्या विद्यार्थ्याचा जो लास्ट लो स्कोरिंग विद्यार्थी आहे समजा तो 30 मार्क्सचा असेल तर 162 स्कोर केलेल्या विद्यार्थ्याला 99.9 किंवा 100 पर्सेंटाइल दिले जातं आणि जो विद्यार्थी लोवेस्ट स्कोरला आहे त्याला 0 पर्सेंटाइल किंवा 1 पर्सेंटाइल दिले जातं आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यानुसार रिलेटिव्हली पर्सेंटाइल अलॉट केले जातं। ही प्रोसेस आहे। त्यामुळे तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स स्कोर केलेत हा पहिला फॅक्टर आहे। दुसरा म्हणजे काय, विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपलं जे पर्सेंटाइल आहे म्हणजे त्यावेळी तुम्ही रिझल्ट बघाल तर रिझल्टवरती फिजिक्सचं पण पर्सेंटाइल दिलं जातं, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचं पण दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना काय वाटतं की या तिन्हींचे ॲव्हरेज हे मग आपलं टोटल पर्सेंटाइल आहे। असं नाही आहे, टोटल पर्सेंटाइल हे तुमचं आउट ऑफ 200 तुम्ही किती मार्क्स स्कोर केले, जो टोटल स्कोर आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा त्याच्यावरती डिटरमाइन होतं। तिसरी गोष्ट म्हणजे काय तर तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय आहे आणि तुमच्या शिफ्टचा टॉपर्स कितीचा आहे। म्हणजे समजा एखाद्या शिफ्टमध्ये पेपर डिफिकल्ट लेवलचा आला असेल म्हणजे याचा अर्थ काय तर त्या शिफ्टमधला टॉपर सुद्धा थोडा कमी असणार आहे, म्हणजे त्याचं मार्क्स जे आहेत ते सुद्धा कमी असणार आहेत आणि सगळ्याच मुलांना पेपर डिफिकल्ट गेल्यामुळे स्कोर जे आहे टोटल स्कोर ते काहीशे प्रमाणात कमी येणार आहेत। त्यामुळे तुमच्या पेपरची डिफिकल्टी आणि तुमच्या शिफ्टचा टॉपर हा आहे तिसरा फॅक्टर। आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय
तर तुमच्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्या शिफ्टमध्ये CET एक्झाम देत आहेत, हा चौथा फॅक्टर आहे. आता या 4 फॅक्टरवरून तुम्हाला समजलं असेल यातला एकही फॅक्टर असा नाही आहे जो आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्याला माहित नाही की महाराष्ट्रात किती विद्यार्थी त्यावेळी CET एक्झाम देत आहेत किंवा शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय आहे, टॉपर्स कितीच आहे, याच्यातलं काहीच आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे CET सेल सुद्धा काय करतं, जरी तुम्हाला कमी पर्सेंटाईल मिळाले आणि तुम्ही जर क्वेरी रेज केलं ते सिम्पली तुम्हाला एक फॉर्म्युला पर्सेंटाईलचा देतं आणि सांगतं की इतके विद्यार्थी वगैरे असू शकतात त्यामुळे पर्सेंटाईल कमी आला असेल. ठीक आहे. आता लास्ट इयरचे 2-3 सिनेरिओ सांगतो. लास्ट इयर काय झालं होतं, मॅथमॅटिक्स जे आहे ना ते डिफिकल्ट आणि लेंथी आलं होतं. केमिस्ट्री खूप इझी आलं होतं, डायरेक्टली टेक्स्टबुक मधून स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारले होते. फिजिक्स थोडं मॉडरेट होतं, फॉर्म्युला बेस्ड होतं, परंतु फॉर्म्युल्याला मॅन्युप्युलेट केलं होतं. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं की डायरेक्टली टेक्स्टबुक मधला फॉर्म्युला पाठ केला म्हणजे झालं, असं नाही आहे. तर फॉर्म्युला मॅन्युप्युलेट करून क्वेश्चन्स विचारले होते. ठीक आहे. 1-2 विद्यार्थ्यांसोबत असं झालं होतं की काही विद्यार्थी 2-2 स्कोर कार्ड्स पण आले होते रिझल्ट म्हणजे डिक्लेअर झाल्यानंतर. संध्याकाळी एकदा रिझल्ट चेक केला त्यावेळी वेगळा रिझल्ट होता आणि रात्री चेक केला त्यावेळी वेगळा होता. नंतर CET सेलवरती यामुळे खूप काही टीका वगैरे झाली होती, पेपर्समध्ये बातमी आली होती, CMO ऑफिसपर्यंत त्यांची तक्रार गेली होती की यावर्षी पर्सेंटाईलमध्ये काहीतरी घोळ झाला होता, परंतु CET सेलनं काही ॲक्शन घेतली नाही. ज्यांचं पर्सेंटाईल कमी आलं आणि ज्यांचं पर्सेंटाईल योग्य होतं सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं आणि आपली काउन्सिलिंग प्रोसेस चालू केली होती. त्यामुळे एकदा पर्सेंटाईल तुमचं डिक्लेअर झालं, एकदा रिझल्ट तुमच्या हातात आला तर तो चेंज होत नाही. तुम्ही कितीही ऑब्जेक्शन्स घ्या ते चेंज होत नाही. त्यामुळे आपले 11वी 12वी आणि जर रिपीट केलं असेल तर इतक्या वर्षांची जी मेहनत आहे ना फक्त 3 तासामध्ये तुमची इव्हॅल्युएट होणार आहे आणि ते पण तुमच्या पर्सेंटाईलवरून. ठीक आहे. आता मोस्टली लास्ट इयरचा एक ट्रेंड काय होता, जनरली सगळ्या विद्यार्थ्यांचा जो स्कोर होता ना तो 70 to 100 मार्क्सच्या दरम्यानच थोडा स्टिक झाला होता. ठीक आहे. त्यामुळे याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल आहे ना ते खूप म्हणजे मोस्टली जी पर्सेंटाईलची जी सॅच्युरेशन पॉईंट होता तो याच लेवलचा होता. आता या MHT CET 2025 साठी काय एक्सपेक्टेशन्स आहेत. पहिली म्हणजे काय, दरवर्षी जर बघाल तर CET जी डिफिकल्टी लेवल आहे काही प्रमाणात तरी वाढते. भलेही डिफिकल्टी लेवल वाढली ना तरी घाबरून जाऊ नका. एकतर जर डिफिकल्टी वाढली त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट काय असतो माहित आहे, तुम्हाला कमी मार्क्सवरती सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळणार आणि अपेक्षा काय की या वर्षी सुद्धा सगळ्या मुलांना चांगलंच पर्सेंटाईल मिळणार आहे. ठीक आहे. तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, व्यवस्थित चांगला सिलेबस कव्हर करायचा आहे. ठीक आहे. त्याची PYQs परफेक्ट करायचं आहे आणि रिव्हिजन करायचं आहे. या 3 गोष्टी जर तुम्ही केलात ना, मॅक्सिमम सिलेबस कव्हर, त्या चॅप्टरचे PYQs आणि रिव्हिजन, तर तुमचं 95 पर्सेंटाईल तरी आरामात फिक्स होतोय. आता जे 95च्या पुढचं पर्सेंटाईल स्कोर करायचं असेल तर काय एक्स्ट्रा एफर्ट्स थोडे घ्यावे लागणार आहे. ठीक आहे. कन्सिस्टन्सी ठेवा आणि एक्झॅक्ट जी प्रेडिक्शन आहे ना पर्सेंटाईलचं, मी आता तुम्हाला सांगणार आहे की मार्क्स आणि पर्सेंटाईल कसं व्हॅरी होतं ते सुद्धा तुम्ही जर बघाल ना तर एक्झॅक्टली मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगणं खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे. जे 4 सुरुवातीला फॅक्टर्स सांगितले त्यातला एकही फॅक्टर आपल्याला माहिती नाही, त्यामुळे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगणं प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट आहे. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांचा जर डेटा बघाल तर याच रेंजमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हॅरी होतं. त्यामुळे आजचं जे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर पहिलं म्हणजे काय, अराउंड 99 पर्सेंटाईलसाठी जर बघाल तर 99 पर्सेंटाईलसाठी जर शिफ्ट मॉडरेट असेल ना तर 135 मार्क्स टू 150 मार्क्सच्या दरम्यान तुला मार्क्स लागतील. जर पर्सेंटाईल जर तुमचं डिफिकल्ट शिफ्ट असेल तर 99+ पर्सेंटाईलसाठी जे मार्क्स आहेत 125 मार्क्स टू 145 मार्क्स. 98 to 99 पर्सेंटाईल जर हवं असेल तर मॉडरेट शिफ्टसाठी 128 मार्क्स टू 140 मार्क्स. ठीक आहे. आणि डिफिकल्ट शिफ्ट असेल तर 125 मार्क्स टू 135 मार्क्स. हे 98 to 99 पर्सेंटाईलसाठी होतं. आता 96 to 98 पर्सेंटाईल जर हवं असेल तर तुमच्या मार्क्सची रेंज काय तर 150 मार्क्स टू 135 मार्क्स. 95+ पर्सेंटाईल जर हवं असेल आणि शिफ्ट तुमची मॉडरेट असेल तर मार्क्स लागणार आहेत 100 to 120 मार्क्स आणि डिफिकल्ट शिफ्टसाठी 100 to 110 मार्क्स. ठीक आहे. 90 to 95 पर्सेंटाईल जर तुम्हाला हवा असेल तर मार्क्स किती लागणार आहेत तर 90 to 120 मार्क्स. 90+ पर्सेंटाईल हवा असेल तर 90 to 100 मार्क्स. 80 पर्सेंटाईल प्लस हवा असेल तर 78 to 92 मार्क्स. 70+ पर्सेंटाईल जर हवं असेल तर 70 to 84 मार्क्स. 50 to 65 पर्सेंटाईलसाठी 60 to 74 मार्क्स लागतात.
ठीक आहे. आणि जर तुम्हाला जे मार्क्स जे आहे ते 60पेक्षा कमी असेल, 60पेक्षा कमी असेल, तर तुमचं पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. का? कारण का या रेंजमध्ये पर्सेंटाईल आपल्याला वाटतं का की जेवढे मार्क्स मिळाले तेवढं तरी ॲटलिस्ट पर्सेंटाईल मिळतं, परंतु तसं होत नाही. जनरली जर बघाल ना, मोस्ट ऑफ दी टाईम विद्यार्थ्यांना ऑब्झर्व कराल, ज्यांचं स्कोर बिलो 70 किंवा बिलो 60 आहे त्यांचं पर्सेंटाईल खूप कमी येऊ शकतं आणि काही शिफ्टमध्ये जादा सुद्धा येऊ शकतं. म्हणजे मला 1-2 केसेस आठवतात ज्यांचं मार्क्स जे होते ना ते 54 की 52 होते आणि पर्सेंटाईल 36 की 35 आले होते. ठीक आहे. त्यामुळे या केसेस सुद्धा होतात. आय होप तुम्हाला ही प्रोसेस मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल जे आहे ना ते समजलं असेल. ठीक आहे. आता तुम्हाला काही 1-2 बोनस टिप द्यायचे आहेत. एक म्हणजे काय, तर जे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स, म्हणजे आपण काय करतो रँडमली अभ्यास करायचं बघतो, परंतु ॲक्च्युअलमध्ये आपलं स्कोर बूस्टिंग काय आहे, तर मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्स पण मॅटर करतं, परंतु मॅथमॅटिक्सवर तुमचं पहिलं टार्गेट असू द्या, केमिस्ट्रीवरती दुसरं आणि तिसरं फिजिक्सवरती असू द्या. तिसरं म्हणजे काय, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल एक्झॅक्टली प्रेडिक्ट करणं बाळांनो खूप अवघड आहे. मी हे तुम्हाला रफली आयडिया दिले, मात्र आयडिया अशी आहे की याच अंदाजावरून जनरली तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हॅरी होणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं टार्गेट काय आहे, तर तुमची जी लिमिट्स आहेत, म्हणजे समजा माझा पहिला स्कोर समजा 100 आला असेल, तर तो 100चा स्कोर 110 किंवा 120 पर्यंत कसं पुश करायचं ही तुमची जबाबदारी असणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळं हे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल समजलं असेल. ठीक आहे. जास्तीत जास्त एफर्ट्स तुमच्या अभ्यासावरती ठेवा. पुढचे 2 ते 3 महिने जेवढे काही वेळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये तुमचा बेस्ट तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा जो व्हिडिओ होता हा प्रेडिक्टेबल व्हिडिओ आहे. एक्झॅक्टली प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणत्या नवीन टॉपिकवरती जर व्हिडिओ हवा असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.